Hello, my dear student. Good morning, everybody. Today we are going to learn about the poem Teenager's Prayer from the first unit of our syllabus of 10th class. Are you ready, my dear student? Okay. This poem is very interesting and motivational, written by the poet J. Morse. In this poem, poet has expressed his thought from the teenager's point of view. किशोरावीन आयुष्य कसे जगायचे या दृष्टीने कवी जे मोर्स यांनी एका किशोरावीन मुलीच्या भावना या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. टीनेज म्हणजे 13 ते 19 वयोगटातील मुले अथवा मुली. प्रेयर म्हणजे प्रार्थना. टीनेजर्स प्रेयर म्हणजे एका किशोरावयीन मुलाची अथवा मुलीची प्रार्थना. In this poem, a teenager is expressing her thought about the decisions she wants to make for successful life. यशस्वी जीवन जगण्यासाठी किंवा जीवनात उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी योग्य निर्णय किती महत्त्वाचे असतात हे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवी सांगत आहेत. द स्पीकर इन दिस पोएम इज टीनेजर. द एज ग्रुप ऑफ स्पीकर इज 13 to 19. आता सर्वात प्रथम आपण पहिला स्टँजा बघूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर या कडव्याचा अर्थ असा आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग म्हणजे येणारा प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन आय मस्ट मेक मीन्स मी निर्णय घ्यायलाच पाहिजे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड म्हणजे माझ्या जीवनातील मार्ग मीच फक्त निवडू शकतो. दॅट आय विल टेक मला ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाचा निर्णय मीच घेऊ शकतो. एकंदरीत या कडव्याचा अर्थ आपण असं पाहू शकतो की येणारा प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. प्रत्येक दिवस मी जे काय करीन त्याचे निर्णय मलाच घ्यावे लागतील. माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत, अनेक मार्ग आहेत, परंतु त्यापैकी कोणता मार्ग निवडायचा ते माझे मलाच ठरवायचे आहे. देअर आर डिफरंट पाथ्स, रोड्स, ऑप्शन, चॉईस lying before me, but which will be the most suitable for me? I must make my own decision. अशा प्रकारे या कडव्याचा अर्थ आहे. या कडव्यामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. व्हॉट डज ईच डे फेच? ईच डे फेच न्यू बिगिनिंग. त्यानंतर यावरच आधारित अजून दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट अकॉर्डिंग टू पोएट आर ब्रॉड बाय ईच डे? कवीच्या मताप्रमाणे प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो? तर आपण म्हणू शकतो पहिल्या ओळीमध्ये उत्तर दिलेलं आहे न्यू बिगिनिंग, नवी सुरुवात. देन या कडव्यामध्ये फिगर ऑफ स्पीच बघून घेऊया. पहिल्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन, कारण की ब्रिंग आणि बिगिनिंग हे जे दोन शब्द आहेत तर दोघांची सुरुवात बी ने झालेली आहे. जेव्हा जेव्हा एकाच ओळीमध्ये दोन शब्द एकाच अक्षराने सुरू होतात तर तेव्हा फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असतो. त्यामुळे या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच हा ॲलिट्रेशन आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये डिसिजन आय मस्ट मेक, या ओळीमध्ये डिसिजन हा वाक्याच्या सुरुवातीला आहे, ॲक्च्युअल हा वाक्याच्या शेवटी द्यायला पाहिजे होता आणि त्यामुळे शब्दांची उलटा पालट आहे. त्यामुळे या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच हा इन्व्हर्जन आहे. अशा प्रकारे हा पहिला कडवा आपण बघितलेला आहे. आता बघूया दुसरा कडवा. इन द सेकंड स्टँजा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल ऑफ द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. या कडव्यामध्ये कवी सांगतो आहे की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, माझ्या आयुष्याचा मार्ग मी निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो यशाच्या उत्तुंग शिखराकडे जातो. किंवा अन्यथा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा डार्कन रोड म्हणजे अंधकारमय मार्ग, किंवा तो मार्ग अंधकारमय मार्गाकडे जाऊ शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ज्यामधून अनेक दुःख, यातना, संताप, फ्रस्ट्रेशन अशा सारख्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. तर या कडव्यात कवी सांगू इच्छितो की मी पसंत केलेला किंवा निवडलेला मार्ग, आयुष्याचा मार्ग मला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो, ज्याने मला आनंद मिळेल, किंवा तो मला अधोगतीच्या किंवा वाईट मार्गावरही घेऊन जाऊ शकतो, ज्यातून मला अत्यंत निराशा किंवा चिंता, यातना, दुःख किंवा
पीडा हे मिळू शकतात आणि म्हणून मी निवडलेला मार्ग याचा जबाबदार मीच असेल. आय हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन इन माय लाईफ. देर आर डिफरंट पाथ्स ऑफ लाईफ. I have to choose the right path of life that leads me to success and happiness. Otherwise, it may lead me to the evil, from where I can get pain, sorrow, agony, frustration, worries, nervousness, etc. etc. अशा पद्धतीने कवीने या कडव्यामध्ये आपल्याला सांगितले आहे. तर यावरही काही प्रश्न आपण तयार करू शकतो की व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक. कवीला कोणता निर्णय घ्यायचा आहे. तर आपण म्हणू शकतो राईट पाथ ऑफ लाईफ दॅट लीड्स टू सक्सेस. असा मार्ग जो यशाकडे नेणारा आहे. त्याच्यानंतर या कडव्यामध्ये कवी सांगतो आहे रॉंग डिसिजन. समजा आपला डिसिजन रॉंग झाला तर तो आपल्याला आपलं आयुष्यही नष्ट करू शकतो. आणि म्हणूनच म्हटलं आहे की आय एम द क्रिएटर ऑफ माय फेट. जर आपलं डिसिजन योग्य असलं तर आपण आपल्या नशिबाचे निर्माते सुद्धा होऊ शकतो. आणि जर आपलं निर्णय चुकीचा असला तर रॉंग डिसिजन मे रुइन अवर होल लाईफ. चुकीच्या निर्णयाने आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. अशा प्रकारे आता पुढचा स्टँजा बघूया. प्लीज ओपन अप माय आईज Dear Lord, that I might clearly see, help me stand for what is right, bring out the best in me. तर या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगत आहे की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे ईश्वरा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी. आणि जेणेकरून मी पूर्णपणे स्पष्टपणे पाहू शकेन. आता इथं कवी काय सांगत आहे आपल्याला की हे ईश्वरा माझी सतसत विवेक बुद्धी तू जागी कर, ज्याने मी वाईट आणि चांगल्यामधलं अंतर जाणू शकेन. अशा प्रकारचा अर्थ या ओळीचा आहे. त्याच्यानंतर म्हणत आहे की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. की हेल्प मी, हे ईश्वरा मला तू मदत कर. स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे काय योग्य आहे, न्याय आहे, उचित आहे, तर त्या वतीने मी उभा राहू शकेन, त्याच्या बाजूने मी उभा राहू शकेन. यासाठी तू मला हेल्प कर. आणि ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, म्हणजे माझ्यातले जे चांगले गुण आहे, माझ्यामधलं सर्वोत्तम चांगले गुण आहे, तर त्याला व्यक्त करण्यासाठी किंवा त्याला प्रगट करण्यासाठी किंवा त्याला चांगला मार्ग देण्यासाठी हे ईश्वरा तू मला मदत कर. अशा पद्धतीनं या कडव्याचा अर्थ आहे. तर या कडव्याचा अर्थ पुन्हा बघूया की हे ईश्वरा तू माझे डोळे उघड, ज्यामुळे या जगातील बऱ्या वाईट गोष्टी मी स्पष्टपणे पाहू शकेन. हे ईश्वरा जे योग्य आहे, न्यायी आहे, जे चांगले आहे, त्यासाठी मी उभा राहू शकेन. याकरिता मला तू मदत कर. माझ्यातील सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देण्यासाठी किंवा त्यांना प्रगट करण्यासाठी हे ईश्वरा तू मला मदत कर. दॅट मीन्स वी कॅन से की इन दिस स्टँजा पोएट डायरेक्टली ॲड्रेस टू Almighty God. He prays to God to open his eyes so that he can see clearly. The teenager prays to God to bring out the best quality that he has. तर अशा प्रकारे कवीने या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की व्हॉट डज द पोएट प्रे. व्हॉट डज द पोएट प्रे, कवी कशाची प्रे करतो. तर poet pray to open his eyes so that he could see clearly the difference between good and bad. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि असे पुढे म्हणू शकतो की poet pleads, poet prays so that poet prays to God that he can stand by the side of the right things and he should bring out his best quality, whatever the good qualities, whatever the best quality he has, he should bring out it. अशा प्रकारे या तिसऱ्या कडव्यामध्ये सांगत आहे. आता बघूया फोर्थ स्टँजा. help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. तर या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगत आहे की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे ईश्वरा तू मला नाही म्हणण्याची मदत कर. नाही म्हणण्याची मला तू हिम्मत दे.
केव्हा? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या मार्गामध्ये मोह येईल, लालच येईल, आकर्षण येईल. जेव्हा आकर्षण येईल, मोह येईल माझ्या आयुष्यामध्ये, तर त्याला नाही म्हणण्यासाठी हे ईश्वरा तू मला मदत कर. आणि कवीला असं म्हणायचं आहे की आय शूड स्टे अवे फ्रॉम द टेम्पटेशन. पोएट प्रेज टू गॉड टू स्टे अवे फ्रॉम टेम्पटेशन. पुढे म्हणत आहे की दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, की हे ईश्वरा मी आपल्या शरीराला उत्तम ठेवू शकेन, स्वच्छ ठेवू शकेन, त्यासाठी तू मला मदत कर. आता इथं स्वच्छ ठेवू शकेन याचा अर्थ असाही आहे की निष्कलंक ठेवू शकेन, कोणत्याही वाईट गोष्टीपासून, वाईट वृत्तीपासून हे ईश्वरा मी स्वतःला दूर ठेवू शकेन आणि नीट ठेवू शकेन, क्लीन ठेवू शकेन. अँड फिट फॉर लाईफ इज डे, आणि माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये हे ईश्वरा मी स्वतःला निरोगी ठेवू शकेन, फिट ठेवू शकेन, असं तू मला शक्ती दे, मला हेल्प कर. अशा पद्धतीने कवीने या कडव्यामध्ये सांगितलं आहे की जेव्हा माझ्या जीवनाच्या मार्गात मोह अथवा लालच येईल, तेव्हा त्यापासून दूर राहण्याची हे ईश्वरा आणि त्याला बळी न पडण्याची किंवा त्याला नाही म्हणण्याची तू मला हिंमत दे. मी माझ्या शरीराला निरोगी ठेवू शकेन, उत्तम ठेवू शकेन, अशी मला हे ईश्वरा तू शक्ती दे. ही प्रेज टू गॉड टू हेल्प हिम टू स्टे अवे फ्रॉम बॅड हॅबिट्स, temptations or evil things in his life. He prayed to God that he might keep his body neat and clean, healthy and wealthy in every situation. प्रत्येक सिच्युएशन मध्ये तो स्वतःला निरोगी ठेवू शकेल, असं तो ईश्वराला कवी एका किशोरवयीन मुलीच्या किंवा मुलाच्या भूमिकेतून हे ईश्वराला आवाहन करत आहे, प्रे करत आहे, प्रार्थना करत आहे. तर याच्यामध्ये आपण एक प्रश्न तयार करू शकतो की हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. एखाद्याने जर मोहच निर्माण झाला, आकर्षण निर्माण झालं, तर त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करायला पाहिजे? तर बाय सेईंग नो, त्याला नाही म्हणून. किंवा यावरच आधारित अजून दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो की इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. कवी आपल्या शरीराला कोणत्या परिस्थितीमध्ये मेंटेन करू इच्छितो? तर आपण म्हणू शकतो व्हेन एनी टेम्पटेशन कम इन हिज वे, व्हेन एनी टेम्पटेशन कम्स इन हिज वे, जेव्हा त्याच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारे असा मोह किंवा आकर्षण निर्माण झाला तेव्हा. आणि अशा प्रकारे हा चौथा कडवा आपण बघितलेला आहे. आता या कवितेला शेवटचा लास्ट स्टँजा बघूया. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. तर या कडव्यामध्ये, शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगत आहे की when my teenage years are over, जेव्हा माझे हे टीनेज इयर पूर्ण होऊन जातील, हे वय जेव्हा मी 13 ते 19 वर्षाचे वय जेव्हा मी पूर्ण करून घेईन, तेव्हा आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. तेव्हा लाईफ इज लिव्ड म्हणजे मी आपलं जीवन अतिशय उत्तम पद्धतीने जीवन जगलेलो आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे तुझ्या मार्गदर्शनामुळे, तुझ्या कृपेमुळे, तुझ्या ब्लेसिंगमुळे मी आपलं आयुष्य फार चांगल्या पद्धतीने जगलेलो आहे. किशोरावयीन वय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जगलेलो आहे, पूर्ण केलेलो आहे, याचा समाधान मला असेल, असं कवी या कडव्यामध्ये सांगत आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा किशोरावयीन आयुष्य संपलेले असेल, तेव्हा मला पूर्णतः समाधान असेल की ईश्वराच्या चिंतनाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या कृपेमुळे घालवलेले किशोरावयीन दिवस फार उत्तम होते आणि कोणत्याही दुर्गुणापासून मुक्त जीवन जगण्याचा ठाम विश्वास त्यांना असेल आणि उत्तम जीवन जगण्याचं समाधान असेल. अशा प्रकारे कवी या कडव्यामध्ये सांगत आहे. मीन्स ॲट द एंड ऑफ द टीनेज इयर स्पीकर इज फुल्ली सॅटिस्फाईड दॅट ही हॅड लिव्ड गुड लाईफ अंडर द ब्लेसिंग ऑफ ऑलमायटी गॉड. ही वॉज फार अवे फ्रॉम ऑल इव्हिल्स अँड ही हॅड मेड हिज लाईफ मिनिंगफुल. आणि त्यांनी आपल्या जीवनाला अतिशय सार्थक केलेलं आहे, असं कवीला इथं सांगायचं आहे. आता आपण इथं एक अजून प्रश्न पाहू शकतो शेवटच्या कडव्यावर की व्हॉट इफेक्ट डज द पोएट ऑर स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीनेज. तर आपण म्हणू शकतो की द व्हेरी बेस्ट काइंड ऑफ लाईफ ही लिव्ड अंडर द गायडन्स ऑफ गॉड ॲट द एंड ऑफ टीन्स. अशा पद्धतीने आपण या कडव्यावर एक प्रश्न तयार केला. पुढे हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. कवी आपल्या
रोजच्या जीवनामध्ये कोणाची साथ घेऊ इच्छितो, तर आपण म्हणू शकतो गॉड्स कंपनी. आलं लक्षात. आणि अशा प्रकारे या कवितेमध्ये आपण 5 स्टँजा बघितलेला आहे. तर आता ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एक प्रश्न असाही देऊ शकतो की राईट द अपोजिट ऑफ, जसं डर्टी, तर डर्टीचा अपोजिट वर्ड इथं आलेला आहे क्लीन. त्याच्यानंतर क्लोजचा अपोजिट वर्ड आला आहे ओपन, आणि एंडचा अपोजिट वर्ड आला आहे बिगिन, आणि अनफिटचा अपोजिट वर्ड आला आहे फिट. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी व्होकॅब्युलरीवर आपण लिहू शकतो. तर या कवितेमध्ये जसं अप्रिशिएशन ऑफ पोएम येऊ शकतो, तर त्याच्यामध्ये टायटल अर्ध्या मार्कासाठी विचारलं जाईल, तर कवितेची टायटल आपल्याला लिहायची आहे. ही टायटल लिहायची आहे टीनेजर्स प्रेयर. त्याच्यानंतर पोएट कोण आहे, तर जे मोर्स हा पोएट लिहायचा आहे. त्याच्यानंतर रायमिंग स्कीम लिहायचं आहे. जसं बिगिनिंग्सला आपण ए नाव देऊया, मेकला आपण बी नाव देऊया, चूजला आपण सी नाव देऊया, आणि पुन्हा मेक आणि टेक एकसारखं आहे, रायमिंग पेअर असल्यामुळे त्याला बीच नाव देऊया. म्हणजे अशा प्रकारे ए बी सी बी ही या कडव्यातील रायमिंग स्कीम झाली. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये जसं ॲलिट्रेशन आहे, इन्व्हर्जन आहे, मेटॅफर आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, हे कवीने फिगर ऑफ स्पीच वापरले आहे. जसं 3ऱ्या कडव्यामध्ये पाहू शकतो आपण, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या कडव्यामध्ये कवी डायरेक्ट ईश्वराला उद्देशून बोलत आहे, म्हणून ॲपॉस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच आहे. आता त्याच्यानंतर बघूया आपण सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम बघूया. द स्पीकर ऑफ द पोएम इज आस्किंग गॉड टू गिव्ह हिम पॉवर टू चूज द राईट पाथ विच विल लीड हिम टू सक्सेस. पुन्हा एकदा की द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम याच्यामध्ये स्पीकर ऑफ द पोएम इज ॲड्रेसिंग गॉड टू गिव्ह हिम पॉवर टू चूज द राईट पाथ विच विल लीड हिम टू सक्सेस. पुढे आपण म्हणू शकतो की पोएट इज आस्किंग गॉड टू ओपन हिज आईज. पोएट इज आस्किंग गॉड टू ओपन हिज आईज अँड लेट हिम नो द डिफरन्स बिटवीन गुड अँड बॅड. Let him know the difference between good and bad. He prays to God to keep him away from temptation. He prays to God to keep him away from the temptation or evil things and make the life meaningful. अशा प्रकारे या कवितेची सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम आहे. तर आपण जे बघितलंय माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे सगळं काही समजलं असेल. पूर्ण जे मोर्सने लिहिलेली ही टीनेजर्स प्रेयर कविता आपल्याला पूर्णतः समजलेली असेल अशी मला पूर्ण आशा आहे. आज इथपर्यंतच. बाकीचं जे आहे मार्जिन क्वेश्चन किंवा इंग्लिश वर्कशॉप ते नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. सी यू नेक्स्ट टाइम. टिल देन बाय. थँक यू व्हेरी मच.